हॅलो स्टुडंट्स, आता आपण 19 प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. याच्यात आपल्याला कॅशबुक आणि बी आर एसचं स्टेटमेंट बनवायचं आहे. तर मी आता प्रॉब्लेम रीड करतो. हा जो प्रॉब्लेम आहे, ऑन 30 सप्टेंबर 2018 द बँक अकाउंट ऑफ नील अकॉर्डिंग टू द बँक कॉलम ऑफ द कॅशबुक वॉज ओव्हरड्रॉन. म्हणजे ओव्हरड्राफ्ट आहे कॅशबुकचा 8,124चा. आणि ऑन द सेम डेट द बँक स्टेटमेंट शोड अ डेबिट बॅलन्स ऑफ 41,516. म्हणजे पासबुकचा 41,516 हा डेबिट बॅलन्स आहे. तर आता आपल्याला ते क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला आधी कॅशबुक बनवायला लागेल. तर इथे काय काय ट्रान्झॅक्शन आहेत. अँड एक्झामिनेशन ऑफ द कॅशबुक अँड बँक स्टेटमेंट रिव्हिल्स द फॉलोइंग. तर पहिल्यांदी अ चेक ऑफ ₹26,28,000 deposited on 29 September was credited by the bank on 3rd October. म्हणजे हे चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेडची ट्रान्झॅक्शन आहे. पुढे अ पेमेंट बाय चेक फॉर ₹32,000 हॅज बीन एंटर्ड ट्वाइस इन द कॅशबुक. म्हणजे ही एंट्री पेमेंट करण्याची आपण दोनदा एंट्री केलेली आहे. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, एक एक्स्ट्रा जी पेमेंटची एंट्री आहे क्रेडिटला ती आपल्याला काढायची आहे. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा एक डेबिट द्यावं लागेल. 32,000चं तुम्हाला डेबिट द्यावं लागेल. त्याच्यानंतर ऑन 29 सप्टेंबर 2019 द बँक क्रेडिटेड अन अमाऊंट ऑफ ₹2,34,800 रिसिव्ड फ्रॉम द कस्टमर ऑफ नील, बट द ॲडवाइस वॉज नॉट रिसिव्ड बाय नील अंटिल 1 ऑक्टोबर 2019. आता ही जी ट्रान्झॅक्शन आहे ती पैसे मिळालेत पण ते रेकॉर्ड नाही केले, तर ते कॅशबुकच्या डेबिट साईडला आपण करणार. नंतर बँक चार्जेस अमाऊंटिंग टू 1160 हॅज नॉट बीन एंटर्ड इन कॅशबुक. तर हे बँक चार्जेस आपण कॅशबुकच्या क्रेडिटला एंटर करणार. नंतर ऑन 6 सप्टेंबर 2019 बँक क्रेडिटेड ₹40,000 टू नील इन एरर. म्हणजे बँकेने चुकीचं क्रेडिट आपल्याला दिलं. त्याच्यानंतर बिल्स ऑफ एक्सचेंज ऑफ ₹2,80,000 वर डिस्काउंटेड बाय नील विथ हिज बँक. दिस वॉज डिसऑनर्ड ऑन 28 सप्टेंबर. म्हणजे बिल डिसऑनर्ड झालं होतं, बट नो एंट्री हॅज बीन मेड इन द बुक्स ऑफ द नील. त्याच्यानंतर चेक्स इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड आहे 26,52,000. तर आपल्याला आधी कॅशबुक बनवायचं आहे. कॅशबुक बनवून झाल्यानंतर बी आर एसचं स्टेटमेंट बनवायचं आहे. तर आपण स्टार्ट करूया. तर हा 19 प्रॉब्लेम आहे. त्याच्यात तुम्हाला बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे डेबिट साईडला. बँक ओव्हरड्राफ्ट क्रेडिट साईडला असतो, तर इकडे क्रेडिटला लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बँक ओव्हरड्राफ्टची जी अमाऊंट आहे 8124. तर बाकीच्या ट्रान्झॅक्शन, पहिली
पहिली एंट्री येणार नाही, चेक डिपॉझिटेड टू बट नॉट प्रेझेंट कलेक्टेड, ही BRSच्या स्टेटमेंटमध्ये येईल. त्याच्यानंतर दुसरी येईल, अ चेक ऑफ ₹32,000 हॅज एंटर्ड ट्वाईस इन कॅश बुक. तर इकडे पेमेंटची एंट्री दोनदा आली आहे, तर ही एंट्री डेबिट साईडला येईल. तर इथे लिहायचं टू पार्टीज अकाउंट. एक एक्स्ट्रा जे क्रेडिट दिलेलं आहे ते आपल्याला काढण्यासाठी आपण एक डेबिट देतोय, एक क्रेडिट काढण्यासाठी डेबिट देतोय 32,000चं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला 2,34,800 पार्टीकडनं मिळाले, पण आपण एंट्री नंतर केली, तर इकडे डेबिटला येणार टू कस्टमर्स अकाउंट 2,34,800 आपल्याला मिळाले, पण ते रेकॉर्ड नव्हते केले, तर ते इथे लिहायचं आपण डेबिटला टू कस्टमर्स अकाउंट 2,34,800. त्याच्यानंतर पुढचं जे आहे बँक चार्जेस 1,160. त्याच्यानंतर बँक ऑन 6 सप्टेंबर 2019 बँक क्रेडिटेड ₹40,000 टू नील इन एरर. बँकेचा एरर BRSच्या स्टेटमेंटमध्ये येणार. नंतर बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड झालं आहे, तर हे क्रेडिटला येणार बाय कस्टमर बिल्स रिसिवेबल डिस्काउंटेड डिसऑनर्ड. $2,80,000. त्याच्यानंतर चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड BRS मध्ये येणार. आता आपण याचा बॅलन्स कॅल्क्युलेट करायचा, तर इथे क्रेडिट साईडची आपण टोटल घेऊया. $2,89,284 आणि बॅलन्स त्याचा आपण काढू. $22,484. तर हा बॅलन्स आहे, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. क्लोज करायचं. आता रिकन्सिलेशनच्या स्टेटमेंटमध्ये हा बँकेचा ओव्हरड्राफ्ट घ्यायचा 22,484. तर इथे क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 22,484. आता इथे काय काय घेतलं आहे, पहिलं चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड 26,28,000.
चेक्स डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड. त्याच्यानंतर बँकेने एरर केला आहे. रॉंग क्रेडिट गिवन बाय बँक. पासबुकच्या क्रेडिटला येईल ते 40,000. Wrong credit given by bank. चाळीस हजार. त्याच्यानंतर चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 26,52,000. ओके, तर आपण रफ वर्क करून झाले, आपले वर्किंग करून झालेलं आहे. आता BRHचं स्टेटमेंट आपल्याला बनवायचं आहे. तर इकडे इन द बुक्स ऑफ नील BRHचं स्टेटमेंट आपण बनवणार आहोत 30 सप्टेंबर 2019. तर आपण स्टार्ट करूया. इकडे बँकेचा ओव्हरड्राफ्ट आहे. बँक ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅश बुक. त्याची जी अमाऊंट आहे 22,484. त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड. $26,28,000. त्याच्यानंतर लेस हे एकच अमाऊंट आहे, तर इकडे ही ॲड करायची. नंतर लेसमध्ये चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 26,52,000. लेस
checks issued but not presented. त्याच्यानंतर रॉंग क्रेडिट गिवन बाय बँक 40,000. ही या दोघांची टोटल आपण ॲड करायची 26,92,000. आता ही टोटल जास्त आहे आणि ही कमी आहे, त्यामुळे साधा बॅलन्स येईल. तर 26,92,000 मधनं हा लेस केला 41,516 हा साधा बॅलन्स आला. बँक बॅलन्स ॲज पर पासबुक. तर हा प्रॉब्लेम आपण क्लोज करूया. डेबिटला येईल. नंतर चेक ऑफ ₹800 विड्रॉन ऑन दिस अकाउंट, हे पण चुकीचं बँकेने डेबिट दिलेलं आहे. आपण ₹800 इकडनं विड्रॉ केले, बँकेने दुसऱ्याच अकाउंटला डेबिट दिलं. त्याच्यानंतर डेबिट ऑफ ₹3,500 ॲपियर्ड इन बँक स्टेटमेंट, म्हणजे 3,500चं चेक रिटर्न आल्याचं डेबिट बँकेने दिलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण स्टेटमेंट बनवूया. इथे कॅशबुकचा ओव्हरड्राफ्ट आहे, तर आपण स्टार्ट करूया. हा प्रॉब्लेम नंबर 20वा आहे. आता इकडे कॅशबुकचा ओव्हरड्राफ्ट जो आहे तो 98,700 आहे. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. पहिली ट्रान्झॅक्शन चेक्स इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 8,900. त्याच्यानंतर पुढची जी ट्रान्झॅक्शन आहे चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड 2600 + 500 3100. त्याच्यानंतर बँक चार्जेस पासबुकच्या डेबिटला.
तर इथे बँक चार्जेस आहेत. तर बँक चार्जेस इकडे 35 रुपये आणि 2860 बँक इंटरेस्ट आहे. त्याच्यानंतर चेक डिपॉझिटेड आपण या अकाउंटला केला, पण बँकेने दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट दिलं. कॅशबुकच्या डेबिटला चेक डिपॉझिटेड इन धिस अकाउंट but wrong credit given by bank. त्याची जी अमाऊंट आहे $1550. त्याच्यानंतर चुकीचं डेबिट दिलं आहे. आपण इकडनं चेक इश्यू केला, पण बँकेने दुसऱ्या अकाउंटला डेबिट दिलं. चेक इश्यूड फ्रॉम दिस बँक. but wrong debit given by the bank. 800 रुपये. त्याच्यानंतर 3500 पासबुकमध्ये डेबिट आहे. check deposited returned by bank not recorded in cash book. Check deposited returned by bank not recorded in cash book. $3500. आता हे स्टेटमेंट बनवून झालं, आपण वर्किंग बनवून झालं. आता आपण आन्सर सॉल्व करूया. तर इकडे इन द बुक्स ऑफ महेश रिकन्सिलेशन आहे. त्याची जी डेट आहे 31 मार्च 2020. तर पहिला ओव्हरड्राफ्ट आहे कॅशबुकने दाखवलेला 98,700. त्याच्यानंतर इथे आपल्याला ॲड करायचं आहे. ॲडमध्ये पहिलं चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड 3100. नंतर चेक डिपॉझिटेड इन दिस अकाउंट बट रॉंग क्रेडिट गिवन बाय बँक 1550.
नंतर बँक चार्जेसची एंट्री, ₹35. नंतर बँक इंटरेस्टची एंट्री 2860. त्याच्यानंतर चेक डिपॉझिटेड रिटर्न बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक 3500. याच्यामध्ये हे ॲड करूया. आता लेसमध्ये चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 8900. तर हे मायनस करूया आपण. या दोघांची टोटल 9700 ही मायनस करायची आणि मग आपल्याला अमाऊंट मिळेल 1,45,000. एक मिनिट, अजून 2 ट्रान्झॅक्शन राहिल्यात. बँक अलाउड इंटरेस्ट ऑन डिपॉझिट, तर इथे क्रेडिटला येणार. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट अलाउड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट अलाउड बाय बँक not recorded in cash book. नंतर ग्रॉस अमाऊंट आपण डेबिट दिले, म्हणजे 4000 एक्स्ट्रा डेबिट दिले. ग्रॉस अमाऊंट डेबिटेड इन कॅश बुक 4000. 1,00,000चे 4% 4000. ग्रॉस अमाऊंट डेबिटेड बाय बँक
1,00,000वरती 4%, 4,000. तर या 2 एंट्री आपल्याला करायच्या आहेत. पहिली ही एंट्री 4,000ची ॲडमध्ये येईल. ग्रॉस अमाऊंट डेबिटेड बाय बँक. त्याच्यानंतर जी वरची जी अमाऊंट आहे ती लेसमध्ये येईल. इंटरेस्ट अलाउड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. आपण 1,550 हे वेगळ्या अकाउंटला टाकलेत आणि बँकेने इकडे हे केलेले आहेत. तर आता हे जे आहे ते पासबुकच्या क्रेडिटला येतील. चेक डिपॉझिटेड इन अनदर अकाउंट but wrong credit given by bank in this account. तर ही अमाऊंट आपल्याला ॲडच्या ऐवजी लेस करायला लागेल.
आता बरोबर आलं. तर हा बँक ओव्हरड्राफ्ट ॲज पर पासबुक आपला आला.